भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गुरुवारचा सोलापूर दौरा चांगलाच आठवणीत आणि चर्चेत राहणारा ठरला। प्रशासनाकडून सुरुवातीला आलेल्या दौऱ्यात पुन्हा बदल करून त्यामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट वाढवण्यात आली। या दौऱ्यात दोन्ही देशमुख आमदारांच्या निवासस्थानी भेटीचा उल्लेख नव्हता, त्यामुळे याबाबत माध्यमांमधून चर्चा झाली। सकाळी लवकरच बावनकुळे सोलापुरात दाखल झाले। विमानतळावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांना भगवद्गीता पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले। त्यानंतर हा ताफा थेट युवा आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयाकडे रवाना झाला। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आजपर्यंत डावलण्यात आलेले जुने कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य बावनकुळे यांच्या स्वागतासाठी थांबून होते। तिथे सत्कार स्वीकारत कोठे यांच्या परिवारासोबत आणि जुन्या कार्यकर्त्यांसोबत नाश्त्याचा आस्वाद त्यांनी घेतला। याच ठिकाणी भावी नगरसेवकांची सुद्धा मांदियाळी पाहायला मिळाली। एका कार्यक्रमात बावनकुळे यांनी आमदार कोठे यांचे भरभरून कौतुक केले। सोलापुरात देवेंद्र निवडून आल्याने राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली असे सांगत कार्यकर्त्यांचा ऊर भरून आणला। प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख हे दोघेही कोणत्या कार्यक्रमाला आणि बैठकीला दिसून आले नाहीत। आमदार सुभाष देशमुख हे सोलापुरातच होते, पण ते बैठकीला नव्हते। शहरातील बरेच कार्यक्रम उरकून बावनकुळे सायंकाळच्या सुमारास होडगी रोडवरील आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी चहाला गेले। सुभाष बापू पण तसे कच्चे खिलाडी नाही। त्यांनी त्या ठिकाणी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांना चहाला बोलावून त्यांच्याच हस्ते बावनकुळे यांचा सत्कार केला। एकूणच चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा जुन्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देऊन जाणार ठरला, परंतु त्यांनाही नाराजांची मने सांभाळावी लागली हे मात्र तितकेच खरे आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।